नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत आरीवर्कचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये। बघा, ब्लाऊजला पाइपिंग, व्यवस्थित फिटिंग, पपमध्ये स्टिचिंग आणि आरीवर्क गळा डिझाइन तयार कसा करायचा, एवढ्या सगळ्या स्टेप मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे पूर्ण स्टेप तुमच्या लक्षात बसतील। तर सर्वात अगोदर आपण स्लीव स्टिचिंग करून घेणार आहोत आणि स्लीव्जला समोरून जे मणी दिसत आहेत ते असताना सुद्धा आपल्याला टिप टाकायची आहे। ती कशी टाकायची आहे लक्ष द्या। तर बघा, त्या मण्याच्या वरूनच अस्तर टाकून घेतला आहे आणि मण्याच्या समोर अर्धा इंच कापड ठेवून एक टिप अशी टाकायची आहे की प्रत्येक मण्याच्या साईडला मणी साईडला घेऊन आपल्याला टिप टाकायचा आहे। वरती धरायचा आहे मणी, टिप टाकली की मणी सोडून द्यायचा आहे। अगदी मण्याच्या खाली टिप जाईल अशी टिप टाकायची आहे आपल्याला। व्यवस्थित पूर्ण ब्लाऊजच्या बाहीवर मण्याच्या खालून टिप टाकून घेतली आहे। फोल्ड केल्यावर तुम्ही लुक बघू शकता किती सुंदर आलेला आहे। तर आता काय करायचं आहे, समोर गोठावर टिप घ्यायची नाही, कापड दाखवल्याप्रमाणे हाताने प्रेस करायचं आहे आणि मण्याच्या खाली आता टिप टाकायची गरज नाही, आता राऊंड टिप टाकायची आहे फक्त। ब्लाऊज बाहीला व्यवस्थित फिनिशिंग लुक आपला राऊंड टिप टाकल्यावर आलेला आहे आणि साईडचा कापड आपण कटिंग करून घेणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा। साईडचा कापड आपण कटिंग करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजच्या दोन्हीही स्लीव्ज आपल्या तयार झालेल्या आहेत। तर फिनिशिंग बघू शकता, आरीवर्क असताना सुद्धा परफेक्ट फिटिंग आपण केलेली आहे। तर आता आपण करणार आहोत गळ्याच्या आकारानुसार अस्तरची गळ्याची कटिंग। तर मी या गळ्याला गोल गळा टाकणार आहे। मटका गळ्याचा आरीवर्क आहे आणि कटिंग मी गोल गळ्याची करत आहे। याचा लुक खूप सुंदर दिसत आहे आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे। तर ही डिझाईन कशी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता नक्कीच बघा। आरीवर्कच्या वरी 1 इंच ठेवला आहे आणि खालच्या साईडने सुद्धा 1 इंच ठेवला आहे आणि 1.5 इंचाचा आणि आडवा 2 इंचाचा एक चौकोन कटिंग करून घेतलेला आहे। परफेक्ट गळा डिझाईन गळा स्टिचिंग तुम्हाला मी दाखवणार आहे। तर लुक तुम्ही बघू शकता गळ्याचा किती सुंदर दिसत आहे। आता हा स्टिचिंग कसा करायचा आहे गळा तुम्हाला मी लगेच सुरुवात करणार आहे। तर हे अस्तर आपण टाचणपिना लावून आपण सेट केलेला आहे आणि अगोदर सुरुवातीला आपण गळ्यावर टिप टाकून त्या चौकोनावर टिप टाकून घेणार आहोत आणि कापड आतल्या साईडने फोल्ड करणार आहोत दाखवल्याप्रमाणे आणि वरच्या साईडने आता आपल्याला एक दाब टिप टाकून घ्यायची आहे। अस्तर फोल्ड केला आहे, अस्तर उलटं करून घेतलेला आहे। आता आपण गळ्याच्या चौकोनावर वरच्या साईडने टिप टाकणार आहोत आणि त्या चौकोनात मी मण्याची लेस वापरणार आहे। त्याचा लुक तुम्हाला शेवट दाखवणारच आहे। आणि जो मटका गळ्याचा आरीवर्क आहे आणि त्याच्यावर जो गोल गळ्याचा आपण कटिंग केला आहे तो व्यवस्थित स्टिचिंग कसा करायचा आहे पूर्ण व्हिडिओ बघा। चौकोनावर टिप टाकून झाली की आपण गळ्याच्या गोलाकारावर आपण स्टिचिंग दाखवणार आहोत। गळ्यावर टाकलेली टिप मी खोलून घेतली आहे आणि नंतरच अस्तर फोल्ड केला आहे आणि वरून दाब टिप टाकली आहे। आता आपण गळ्यावर राऊंड टिप टाकणार आहोत। राऊंड टिप टाकायच्या अगोदर मी आरीवर्कच्या साईडने 1/2 इंच कापड एक्स्ट्रा ठेवलेला आहे पायपिंगसाठी, कारण त्याला फेसोफेस जर गळा घेतला असता तर गळा हा मोठा झाला असता, कारण आरीवर्कचा गळ्याची रुंदी जास्त आलेली आहे। पूर्ण गळ्याला अगोदर आपण टाचण लावून घेणार आहोत आणि गळ्याच्या साईडने टिप टाकून घेणार आहोत। टिप टाकून झाल्यावर आपल्याला साईडचा जो कापड आहे एक्स्ट्रा तो कटिंग करून घ्यायचा आहे। पूर्ण ब्लाऊजच्या साईड पार्टवर टिप टाकून घेतलेली आहे आणि आता एक्स्ट्रा कापड मी कटिंग करून घेते, म्हणजेच आपला बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे। बॅक पार्ट आपला तयार झाल्यावर आता आपल्याला समोरची प्रोसेस म्हणजे तुम्ही बघू शकता किती सुंदर गळ्याचा डिझाइन दिसत आहे। खूप सुंदर हा ब्लाऊजचा लुक आलेला आहे। बॅक पार्ट आपला तयार आहे। आता आपण समोरचे प्रिन्सेस आकार तयार करणार आहोत। जे स्टिचिंग केलेले पॅटर्न आहेत समोरचा पॅटर्न आपण स्टिचिंग करून घेणार आहोत। जे पपमध्ये प्रिन्सेस आकार द्यायचा आहे त्यासाठी आता आपण 2 पॅटर्न आहेत। तर वरच्या साईडने आपण कापड न सोडता व्यवस्थित जोडून समान अंतरावर, म्हणजे कापड जोडता वेळेस मागं पुढं न होता मिरी न पडता व्यवस्थित सरळ आकारात जोडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पप तयार होतो आणि
तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग जर केला तर तुमचा खरंच ब्लाऊज परफेक्ट बसतो आणि कुठेही न चुकता कस्टमरच्या कोणत्याही कंप्लेंट न येता खूप छान असा ब्लाऊज फिटिंगमध्ये बसतो। तुम्हाला जर ही कटिंग बघायची असेल तर या कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही चॅनलवर व्हिजिट करून नक्कीच बघू शकता। तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला आणि स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघायला विसरू नका। तर पूर्ण पॅटर्न आपला समोरचा स्टिचिंग झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट स्टिचिंग करून घेणार आहोत। अजून जास्त पफसाठी एक महत्त्वाची टिप, हुकच्या साईडने कापड डबल फोल्ड करून 1/2 इंच दाखवल्याप्रमाणे आडवा आणि 1.5 इंच उभ्या टक्स द्यायचा आहे, म्हणजे अजून ब्लाऊजला प्रिन्सेस आकारला अजून पफ येतो आणि ब्लाऊजला पफ आल्यामुळे प्रिन्सेस ब्लाऊज खूप सुंदर बसतो, फिटिंगमध्ये ब्लाऊज चुकत नाही। दोन्हीही पार्ट आपले तयार झालेले आहेत। आता आपल्याला बेल्ट पट्टी लावायची आहे आणि आयपट्टी आणि हुक पट्टी लावायची आहे। तर मी 1-1.5 इंचाचं कापड पूर्ण लांबीचं कट करून घेतलं आहे आणि बेल्टसाठी खालच्या साईडने स्टिचिंग करून घेत आहे। खालच्या साईडने बेल्ट पट्टी आपण स्टिचिंग केली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडचा कापड कटिंग करून घेणार आहोत आणि आतल्या साईडने ती पट्टी आपल्याला काय करायचं आहे, फोल्ड करायची आहे 1/2 इंच आणि खालचं कापड तीळभर दिसेल इतकं वरी मुडपायचं आहे आणि टीप टाकून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या पट्टीवर हात शिलाईसुद्धा टाकू शकता, पण मी याच्यावर टिपच टाकत आहे। आणि आता बटन पट्टी तयार करणार आहोत। बटन पट्टी तयार करण्यासाठी सुद्धा त्यातलाच उरलेला पट्टी घेणार आहे आणि आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडने टिप टाकल्यावर फोल्ड करून घेणार आहे। टिप टाकल्यावर उरलेलं कापड आपण आतल्या साईडने वरच्या साईडने फोल्ड करून मंदातून टिप टाकणार आहोत पट्टीच्या, कारण हुक अटकवण्यासाठी आपल्याला त्या पट्टीला साईडने जागा ठेवायची आहे मोकळी। त्याच्यावर आपण त्रिकोणी आकाराचे हुक अटकवण्यासाठी घरं करून घेणार आहोत। ब्लाऊज फिनिशिंग तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आलेली आहे। अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट आपल्याला तयार करायचा आहे, बेल्ट पट्टीचा आणि आयपट्टीचा। तर तीच प्रोसेस करायची आहे आणि बेल्ट पट्टी आणि आयपट्टी तयार करून घ्यायची आहे दाखवल्या प्रकारे आणि नंतर आपण बघणार आहोत ब्लाऊजचे शोल्डर कसे स्टिचिंग करायचे आहेत। बटन पट्टीचा आणि काचपट्टीचा एक बदल आहे। बटन पट्टीची आतल्या साईडने जोडून वरच्या साईडने फोल्ड करावी लागते आणि काच बटन पट्टी वरच्या साईडने जोडून आतल्या साईडने फोल्ड करावी लागते। तर आपण काच बटन पट्टी बघत आहोत, वरच्या साईडने जोडून आतल्या साईडने दाखवल्याप्रमाणे फोल्ड केली आहे। फिनिशिंगचा विचार करूनच करायचा आहे आणि आतून एक टिप टाकून घ्यायची आहे। काचपट्टी आपली तयार झालेली आहे। आता आपण बघणार आहोत शोल्डर कसे जोडायचे। शोल्डर जोडता वेळेस कोणती काळजी घ्यायची म्हणजे आपल्या ब्लाऊजचा शोल्डर खाली उतरणार नाही। बहुधा खूप साऱ्या नवीन शिकणाऱ्या ताईंना काय होतं की शोल्डर जोडता वेळेस शोल्डर खाली उतरतं, ब्लाऊज कितीही पद्धतीने शिवला तरी त्यांचे शोल्डर गळतात। तर ते न गळण्यासाठी शोल्डर स्टिचिंग कसं करायचं, नेमका काय प्रॉब्लेम आहे तो आपण बघणार आहोत। शोल्डर जोडता वेळेस महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बॅक पार्ट खालच्या साईडने ठेवून सरळ पार्ट ठेवायचा, त्याच्यावरून आपल्याला दाखवल्याप्रमाणे समोरचे पार्ट ठेवून गळ्याच्या साईडने जास्त तिरकस घ्यायचं आहे आणि आर्महोलच्या साईडने कमी घ्यायचं आहे। गळ्याच्या साईडने क्रॉसमध्ये घेतल्याने शोल्डर आपला उतरत नाही, ही महत्त्वाची टिप आहे। नेहमीही शोल्डर जोडता वेळेस गळ्याच्या साईडने टिप घेता वेळेस क्रॉसमध्ये टिप घ्यायची आहे, गळ्याच्या साईडने जास्त घ्यायची आहे आणि आर्महोलच्या साईडने कमी करत न्यायची आहे। तर बघा शोल्डर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टिचिंग करत आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने स्टिचिंग करा म्हणजे नेमकंच तुमचं शोल्डर उतरणार नाही। त्याच्यावर स्टोन असताना सुद्धा मी शोल्डर स्टिचिंग केला आहे। स्टोनवर सुई आली की थोडी स्लो मशीन घ्यायची आहे म्हणजे सुई खुडणार नाही। आता आपण स्लीव्ज जोडून घेणार आहोत। तर स्लीव्ज जोडण्यासाठी आपल्याला जे ब्लाऊजवर आरी वर्क आहे, मोराची जी डिझाईन आलेली आहे ते दोन्ही मोराची डिझाईन दोन्ही साईडने व्यवस्थित येण्यासाठी स्लीव्ज अगोदर मोजून घ्यायची आहे आणि नंतर स्टिप टाकून घ्यायची आहे, म्हणजे दोन्हीही साईडनं मोर व्यवस्थित दिसतील, बाहीचा फिनिशिंग लुक जाणार नाही आणि सेंटरमध्ये डिझाईन व्यवस्थित बसेल। दोन्ही साईडच्या स्लीव्ज आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत। अगोदर स्लीवचं माप काढून घ्यायचं आहे आणि नंतरच स्लीव स्टिचिंग करायची आहे। आता तुम्हाला परफेक्ट पायपिंग व्यवस्थित गोल पायपिंग शिकवणार आहे। तर जर कोणाला नवीन शिकणाऱ्यांना पायपिंग जमत नसेल किंवा परफेक्ट पायपिंग कसा करायचा माहिती नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पायपिंग करता वेळेस काय करायचं आहे, पायपिंगसाठी सरळ पट्टी काढायची नाही, नेहमी तिरकस पट्ट्या कटिंग करायच्या आहेत। 1.5-2 इंचाच्या 3 पट्ट्या लागणार आहेत।
3 पट्ट्या कटिंग करून तिन्ही एकमेकांना अटॅच करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 3 पट्ट्या काढून त्या तिन्ही पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि वन साईड फोल्ड करायच्या आहेत। वन साईड फोल्ड कसं करायचं आहे लक्ष द्या। पायपिंगसाठी वन साईड फोल्ड करायचा आहे। एका साईडने पट्टी फोल्ड करून पूर्ण पट्टीवर टिप टाकून घ्यायची आहे आणि पट्टी तयार करून घ्यायची आहे। तयार केलेली पट्टी ब्लाऊजवर व्यवस्थित जोडून घ्यायची आहे। समोरच्या पार्टपासून पायपिंग करण्यासाठी पट्टी जोडून घ्यायची आहे। व्यवस्थित गोल पायपिंग कसा करायचा हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे, तर नक्कीच बघा। एकही स्टेप चुकवू नका, स्किप करू नका, म्हणजेच तुमचा पायपिंग व्यवस्थित बसेल। आणि पायपिंग आणि शोल्डर जर व्यवस्थित जोडता आला तरच तुमचा शोल्डर उतरणार नाही गळा। कितीही डीप गळा घेतला तर पायपिंग जर चांगला आला तर शोल्डर उतरत नाही। तर बघा, जो आपण पट्टी स्टिचिंग केलेली कापड आहे तर त्या कापड पट्टीमध्ये गोल करून घ्यायचं आहे आणि जॉईंटवर टिप टाकायची आहे, म्हणजेच असा पायपिंग येतो। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर ब्लाऊजला पायपिंग आलेला आहे। खूप छान असा फिनिशिंगमध्ये पायपिंग आलेला आहे। कुठेही न चुकता परफेक्ट एकच साईज, कुठेही कमी जास्त न झालेला पायपिंग। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पायपिंग करू शकता। खूप सुंदर असा लुक आलेला आहे पायपिंगचा। तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग झालेला आहे। ब्लाऊजचा गळा आणि पफमध्ये प्रिन्सेस आकार आणि पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग आणि छोट्या छोट्या स्टेप पूर्ण सांगितलेले आहेत। नक्कीच आशा आहे की समजलाच असेल। कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू